भयकथा विहीर. गावाच्या शेवटी एक जुनी दगडी विहीर होती. 100 वर्षांपूर्वी बांधलेली ती विहीर आता कोरडी पडली होती. गावकरी सांगायचे, रात्रीच्या वेळी तिच्या जवळ जाऊ नका. तिथे काहीतरी आहे. पण कुणीच उघडपणे सांगत नसे की नक्की काय आहे. एका पावसाळी रात्री गावातला गण्या नावाचा तरुण दारू प्यायलेला घरी परतत होता. रस्त्याऐवजी तो सरळ शेतातून शॉर्टकटने चालू लागला. त्या वाटेवर तीच विहीर होती. त्याच्या कानावर पाण्याच्या हलक्या हालचालींचा आवाज आला. तो थबकला. अरे, ही विहीर तर कोरडी आहे ना. मग पाणी कसं, त्याने विचार केला. कुतूहलाने तो जवळ गेला. आत डोकावून पाहिलं तर काळोखात काहीतरी पांढरं तरंगत होतं. जणू बाईचा लांब झगा. कोण आहे तिथे, गण्याने ओरडत दगड टाकला. दगड पाण्यात नाही तर जणू मऊ शरीरावर आदळला. लगेचच एक किंकाळी ऐकू आली, आह. गण्या दचकला. थरथर कापत मागे सरकला. अचानक विहिरीच्या काठावर 2 बर्फासारखे थंड हात वर आले. बारीक, लांबलचक नख त्याच्या पायात घुसली. गण्या किंचाळला आणि पळायचा प्रयत्न करू लागला, पण ती ओढ प्रचंड होती. गावात दुसऱ्या दिवशी सकाळी लोक विहिरीकडे गेले, कारण गण्या घराला परतलाच नव्हता. त्यांनी आत डोकावलं, तर विहीर कोरडीच होती. पण काठावर रक्ताचे ठसे होते. आणि एक चप्पल तरंगत होती. त्या दिवसानंतर गावात रात्री त्या विहिरीतून हळूवार बाईचा आवाज यायचा, मला सोडव, मला सोडव. कोणीही तिथे पुन्हा जाण्याचं धाडस केलं नाही. कारण गावक्यांना माहीत होतं, त्या विहिरीत एक बाई वर्षानुवर्ष अडकलेली आहे, जी जिवंतपणी मारली गेली होती. आणि आता ती प्रत्येक रात्री एखाद्या बळीच्या शोधात आहे. कथेचा शेवट. आजही त्या विहिरीजवळून गेलात, तर तुम्हाला ओलसर हातांनी धरून खाली ओढलं जाईल. आणि मग तुमचा आवाज कधीच बाहेर येणार नाही.